हॅलो. हा ताई, तुझ्या पोराला किती मार्क पडले ग? 93 पडले. चांगले पडले. नाही नाही, सोम नाही आला अजून, काय माहिती किती पडता आता. हा चांगले, अभिनंदन सांग तुझ्या पोराला. हा ठीक आहे. हा, शुभांगी ताईला विचार तिच्या पुरीला किती पडले. हॅलो. शुभांगी, तुझ्या पोरीला मार्क किती पडले ग? काय सांगते? 95 पडले. बापरे, क्लास पण नव्हता. चांगले मार्क पडले अगं. नाही ग, सोम नाही आला अजून. हा समजून आता आल्यावर. हा बाई, काय त्याच्या पोराला चांगले पडले, अनुला चांगले पडले, श्रेयाला पण चांगले मार्क पडले. सोमला किती पडता काय माहिती, कधी येतो आला बे. किती मार्क पडले रे? 85.83. एवढे कमी मार्क का बरं? एवढे कमी मार्क का बरं? भरपूर पडले वर्गात, मी 1 नंबर आहे. 85 मार्काला तुझा 1 नंबर आला. तुला माहिती का लोकांच्या पोरांना मार्क किती पडले? त्या कावेरीच्या पोराला 93 पडले, 94 पडले, त्या अनुला पण 93-94 पडले. तुला 85 का बरं? आ, तू काय करतो वर्षभर? करतो काय वर्षभर? तुला 20,000चा क्लास लावलेला आहे, त्या पोरांना क्लास सुद्धा नाहीये. सगळ्यांच्या पोरांना चांगले पडले, माझ्याच पोराला कमी का पडले? अरे बोल ना काहीतरी, अवकाश का मार्क कमी पडलंय? तू काय केलं वर्षभर? आ, कुठं कमी पडतं तुम्हाला? आई बाप सांग बरं. मग तुम्हाला कपडे लत्ते लागतात, तुम्हाला खेळायला लागतं, तुम्हाला गावाला जायला लागतं, तुम्हाला खाय प्यायला लागतं, शाळेमध्ये तुम्हाला कंपोस्ट बॉक्स असू द्या, पेन्सिल, पेन, पट्ट्या, इरेजर, प्रत्येक गोष्ट आई बापाने पुरायची. तुला मार्क कमी का पडले? कमी का पडले? का कमी पडले? का कमी पडले? अगं चांगले पडले माती का बर? चांगले पडले मार्क? मार्क चांगले पडले का? सर बोलले चांगले पडले. सर बोलले चांगले पडले. तुला वाटतं का मार्क किती पाहिजे होते आपल्याला? मार्क मी किती बोलली होती तुला? किती बोलली होती? किती मार्क बोलले होते मी तुला? 90च्या पुढे. मध्ये मार्क कमी का पडले? तुझं आतापासून शाळा बंद, तुझं सगळ्या गोष्टी बंद, घराच्या बाहेर सुद्धा जायचं नाही. का नाही जायचं, विषय संपला. कशासाठी करायचं एवढं? सकाळी बाप 8 वाजता कामाला जातो, संध्याकाळी रात्री 8ला घरी येतो. आई 2-2, 4-4 दिवस बाहेर असते कामासाठी. घरी आल्यानंतर तिने घरचं करायचं, बाहेरचं करायचं. बापाने नको ती तुमची हाऊस पुरवायची, आणि तुम्ही अभ्यास करायचा नाही. कशासाठी रे एवढं? अरे आता अभ्यासासाठी कष्ट केलंय तर पुढे चालून काहीतरी होईल तुमचं. जे आता 12 घंटे आई बाप काम करतो ना, तेच काम तुम्हाला करावं लागेल. कुठेतरी चांगल्या ठिकाणी खुर्चीवर बसून तुमच्या हाताखाली कमीत कमी 10 माणसं काम करणारे पाहिजे, तर तुमच्या जिंदगीचं काहीतरी चांगलं झालं समजायचं. नाही तर ना ताड घेऊन पंचवटीला भीक मागत बसावं लागेल. तिथं पण लोक तोंड पाहून भीक देतात. आता चांगल्याला बी भीक देत नाही. अभ्यास कर जरा, थोडस लक्ष दे. ग्रामर वगैरे माणसाचं पक्क असतं तर पुढे हिशोबाला बरं राहतं. आता काय, आता 5 मार्क 5-10 मार्क कमी पडले, आता काय करायचं? 8वीला जर तुझी ही बॉम्ब येते, नंतर काय करायचं मला ते सांग. काय करायचं नंतरून? सॉरी, पुढच्या वेळेस नक्की पाहू. पुढच्या वेळेस? मग पुढच्या वेळेस तुझं परत आता हा अभ्यास येणार आहे का? पुढच्या वेळेस परत ही गोष्ट येणार आहे का? ते सांग मला. माझ्या डोळ्यासमोर सुद्धा बसू नको. तू निघ पहिले इथून. घराच्या बाहेर निघून जाते की तू नकोच आहे मला इथं. निघ तू घराच्या बाहेर निघ. मला नकोच आहे तू इथून. सॉरी ना. याशी माफी मागतो तुम्हाला. सॉरी मी परत नक्की पाळेल. पुढच्या वर्षी चांगले मार्क्स पाळेल. 85 मार्क. तू तीर मारून आला का घरी? ते सांग मला. 20,000 रुपये तुझ्या वर्षाची फीस भरलेली. शाळेचे 15-20 वेगळे, गाडीवाल्याचे 15-20 वेगळे. तुला क्लासला गाडी, तुला शाळेला गाडी. तुला काय म्हणून एवढे कमी मार्क पडले? चल निघ, मला सॉरी ना मम्मा, परत चांगले पाळेल.
आज नाही तर उद्याचं काय करायचं ते सांग मला. उद्या जर मी मेलेस तर मी बघायला का तुला मार्क किती पडले. अगं चांगले पडतील ना, असं का बोलती ग? पुढच्या वेळेस चांगलं पाडेल. तू एकुलता एक आहे. आम्हाला अपेक्षा आहे का तू काहीतरी चांगलं शिकावं. तुझ्या आम्ही पाहिजे तेवढे पैसे लावायला तयार आहे ना. मग तू अभ्यास नाही करू शकत का नुसता? काय अपेक्षा आहे तुला आमच्याकडनं तू सांग. आम्हाला अपेक्षा काय आहे तुझ्याकडनं त्या सांगतो. काय अपेक्षा आहे सांग ना मग. आम्हाला अपेक्षा काय आहे तुझ्याकडनं त्या सांग. मोठं माणूस व्हायचं. मोठा माणूस कसं व्हायचं? पैसे कमवायचे, चांगल्या जॉबला लागायचं. पैसे तर 2 नंबर धंद्यावाले बी कमावता. चांगला जॉब करायचा. चांगलं एज्युकेशन कर, चांगल्या ठिकाणी नोकरी कर. तू लय लाख रुपये कमवा अशी आमची अपेक्षा नाही. पण तू जे पण करशील ना, किंवा तू तुझे आई बापाचे बी सोड. आम्ही आज आहे उद्या नाही रे. पण तुम्ही उद्या तुमच्या ज्यावेळेस आम्ही मोठे व्हा. आता आम्ही कसं म्हणतो 10,000 खर्च करायला 4 वेळेस मागं पुढे बघावं लागतं. ती वेळ तुम्हाला नको यायला. तेवढे तुला शिकवायचंय का उद्या तू तुझ्या पोरांना काही द्यायच्या वेळेस तू हा विचार नाही केला पाहिजे का माझ्याकडे नाहीये. जे आम्हाला नाही भेटलं ना आम्ही ते तुम्हाला देतोय. मग तुला पण असं कुठेतरी कमी पडत असेल ना आम्ही तिथे तुझ्या पोरांना देऊ शकलो पाहिजे. म्हणून तुला म्हणतो चांगलं शिक आणि खूप मोठा हो म्हणून. कशासाठी हे सगळं? हे पैसा, प्रॉपर्टी, घरदार हे आम्हाला पण वर न्यायचं नाही. हे सगळं तुमच्यासाठीच चालू आहे. कोणासाठी कष्ट चालू आहे? हे बघ तू ना थोडा वेळ माझ्या नजरेपासून लांब होय. थोडा वेळ तरी माझा खूप राग होतोय. मला खूप राग होतोय. जातो इथून. काय समजून सांगावं आताच्या पोरांना. त्यांना अभ्यास म्हणजे खेळ वाटायला लागला. खेळ. कावेरी ताईला सांगते मी पोराला लय बडबड केली. हॅलो कावेरी ताई माझा लय संताप होतोय ग. अगं 85 मार्क. मला लाज वाटते ग सांगायची. मला वाटलं होतं का कमीत कमी 95च्या घरात तरी घरी येईल म्हणून. त्याच्याकडेच अपेक्षा आहे ना ग कावेरी ताई आमच्या. अगं वर्षभर तिळती करून पैसे भरले का. पण तू सांग चिडचिड नाही होणार का बरं माझी? हा हा. अगं पण मग सगळ्यांच्या पोरांना मार्क जास्त पडले, माझ्याच पोराला कमी का? मारलं मी त्याला. आता दिलं घराच्या बाहेर काढून. त्याला म्हटलं माझ्या समोर थांबू नको 1 मिनिट पण. हा हा का. ठीक आहे चालेल. नाही मला वाटलं ना म्हणून बोलले मी त्याला. ठीक आहे काय होते. हो चुकलंच माझं. याला एवढं बोलले. मित्रांनो ही गोष्ट खरी आहे. आपण आपल्या मुलांना मार्क कमी पडले म्हणून आपण त्यांना मारतो, बोलतो. ह्या गोष्टी मारण्या बोलण्या इतक्या सोप्या नाहीये. तुम्ही त्यांना समजून सांगा. आता तुला 85 पडले ना बाळा, थोडा अभ्यास जास्त कर. पुढच्या वेळेस 90 ते 95चा टप्पा पार करू शकतो तू. हे तुम्ही प्रेमाने सांगा. मुलं नक्की करणार. तुम्ही त्यांना हाणून मारून जर जबरदस्ती कराल तर मुलांच्या डोक्यावर परिणाम होऊ शकतो. मुलांना मारायचं अभ्यासाच्या बाबतीत कधी मारला नाही पाहिजे. जेवढे तुम्ही तोंडाने प्रेमाने समजून सांगाल ना तेवढा तुमचा फायदा असतो. आजचा एपिसोड कसा वाटला हे प्रत्येक मुलासाठी आणि प्रत्येक मुलाच्या पॅरेंट्ससाठी हा व्हिडिओ होता. व्हिडिओ खूप काही शिकण्यासारखा होता. त्यात मला काही त्याच्यामध्ये सांगता नसेल आलं किंवा बोलता नसेल आलं त्याबद्दल मी माफी मागते. पण ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा की मुलांना प्रेमाने समजून सांगा. ते नक्की करतील. कारण आताचं अपडेशन असं आलेलं आहे की मुलांना काही गोष्टी बोललं की लगेच राग येतो. त्याच्यामुळे काळजी घ्या. आणि सगळ्या मुलांना रिझल्ट जर चांगला लागला असेल तर खरंच अभिनंदन.